मूर्छापन्न तिचे देखुनी विरूप करण खर आपण विस्मित साष्टोनिक छेदुनी मुळी उघडी पाडली दंताळी ऐसा कोण बाळिया बळी रक्ते नाली शर्पणका बाळिया बळी शर्पणका हिचा चळकाप इंद्रदिका हिचा धाक अंतका हे ती लोक दुर्धर ऐसी ही अति बळिष्ठ कामरूपी कपटे वरिष्ठ इचे केले सरसपाट ऐसे वीर उद्दाट पूर्ण हुआहे बघिनीचनी कवाडे खर बंधू उसे वाकडे तोकोडे तवते सत्क्रोध स्तरडे तपासी गाडे गांजली तरी ते तपसी नव्हती ब्राह्मण क्षत्रिय नव्हती साधारण वैश्वशुद्ध नव्हते जाण योग्य तरुण दारुण महावीर दोघे दारुण राजकुमार गौरश्यामा अति सुंदर चिरकृष्णा जिनांबर राजीवे नेत्र राजस ज्येष्ठा नाव रघुनंदन कनिष्ठ नाव लक्ष्मण अति सुंदर ते दोघे जण त्यासे ऐसा असेना इंद्रादी गुप्त श्रीराम पुढे इंद्रादी देव मदत पुरत श्रीराम पुढे ते फक्त दानव मानव शकतेत शोभाद्भुती श्रीरामी ज्येष्ठा श्रीरामाची नारी लावण्य राशी सीता सुंदरी रमान पावे तिची सरी ती ऐसी दुसरी असेना होता सीतेचे दर्शन निवाले माझे दोन्ही नयन देविताचे श्री रघुनंदन काया वाचा निवाले देखता श्री राम लक्ष्मण मी पावले समाधान पुत्र द्वेष त्यासी आपण कपटे छळन करून गेले त्यासी नचले कपटाचा छळ त्यासी नचले क्रोध सबळ सिद्ध न पावेची माझे तेही तत्काळ विटंबले पाय देवनी उरासी लक्ष्मणे छेदिले नासिकेसी जाय सांगे म्हणे बळिया पासी ते मी तुम्हापासी सांगवाले या परी गंजले तपासी माझा कुंड व्यासी म्हणून लागली पायासी उपसा बुसकी सुंदर त्यासी तू पडसी रारणी त्याचे नळी मी बसोनी गटगटा रुद्रा पाशन नवसमनी दृढ गेला ऐकोनी बघनीचे वचन कोपा चढले खर दुष्यन निधडे राक्षस 14 जाण अति दारुण धाडले तुम्ही पंचवटी जाऊनी श्रीराम लक्ष्मण मारुनी सीता नावी धरुनी रुदर प्रश्नी शूर्पणखेचे मनोगत त्या दोघाचे प्राशवे रक्त ते सद्यावया तृप्त दूत त्वरित पाठविले राक्षस सत्राने गरजत दोघावरी 14 दूत बापुडे कायसे रघुनाथ निमेष शर्धार्थ मारया रुद्र प्राशवया देखा सवे दिदली शूर्पणखा तिने दाखवली पंचवाटिका रघुकुळ टिळका सामेवेद काट्या त्रिशूळ तोमर झेली शस्त्राचे संबर 14 राक्षसातील दुर्धर श्रीरामा समोर लोटले एक म्हणे श्रीरामासी मी मारिन मृतलेसी एक म्हणे मी लक्ष्मणासी पट्टेशीच मारिन एक म्हणे मी दोघासी शस्त्रसहित गिळीन त्यासे एक म्हणे तुझी खास वाटा मासी पाहिजे एक म्हणे हे मारुनी वीर शूर्पणखा प्राशली रुद्र मास विभागुनी समुद्र अरुवार अरु एक म्हणे या दोघासी धरून नेईल खारापासी तो रक्त देईल बघनीसी मास त्याची भोजना ते दोघ आम्ही बहुत विचार काय असा तेत म्हणून राक्षस पिलांगत आश्रमात निघाले श्रीराम सीता लक्ष्मण आश्रमाशी नित्य सावधान तव 14 राक्षस देखून श्री रघुनंदन हसिला
श्रीराम म्हणे रे लक्ष्मणा, राक्षस आले 14 जण, एकीचे बाण घेईल प्राण, धनुष्यबाण देवेगी. माझ्या बाणाचा महामारू, तुम्ही दोघे पास धरू, म्हणून उठिला श्री रघुवीरू, धनुष्य शारू सज्जिला. श्रीराम म्हणे राक्षसांसी, आम्ही गंगा तरी तपसी.